नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. आज मी कॅपिटल गेनवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहे. तो प्रॉब्लेम असा, तो वाचून दाखवतो. मिस्टर मेहता परचेस्ड गोल्ड फॉर ₹6 lakhs ऑन 5th May 2007 which was sold on 28 February 2020 for ₹30,10,000. Expenses of transfer were ₹1,25,000. He invested ₹15 lakhs in the bonds of NHAI on 10th March 2020. Compute capital gain for the assessment year 2020-21. What will be the impact if such bond are sold on 10th August 2020? Also state impact if Mr. Mehta takes a loan of ₹3 lakh against the security of such bond on 10th August 2020. The inflation cost index in the financial year 2007-8 and 2019-20 were 129 and 289 respectively. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे पहा. आणि आता ह्या प्रॉब्लेमचं आपणाला सोल्युशन करायचं आहे. तर मेहता यांनी 5/5/2007 एक गोल्ड खरेदी केलेला आहे. गोल्ड परचेस 6 लाख रुपयाला, आलं लक्षात. त्यानंतर ते विकलेलं आहे 28/2/2020ला. 28/2/2020ला ते सेल केलेलं आहे. किती रुपये? 30,10,000ला, आलं लक्षात. 30,10,000 रुपयाला ते विकलेलं आहे. आणि ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणून 1,25,000 रुपये खर्च आलेला आहे, आलं लक्षात. अशा पद्धतीने आणि त्यांनी बॉन्ड परचेस केलेले आहेत ₹15 lakhs, म्हणजे गुंतवणूक केलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या प्रॉब्लेमचा हा सार आहे. मिस्टर मेहता यांनी 5 मे 2007 रोजी गोल्ड 6 लाख रुपयाला खरेदी केलेलं आहे. आणि 20 फेब्रुवारी 2020ला ते विकलेलं आहे 30,10,000ला. म्हणजे 2007 ते 2020 म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी असल्यामुळे लाँग टर्म कॅपिटल असेट आहे. आणि त्याच्यापासून होणारा जो प्रॉफिट आहे तो लाँग टर्म कॅपिटल गेन असेल. त्यानंतर रजिस्ट्रीचा वगैरे खर्च जो आहे तो खर्च 1,25,000 रुपये आलेला आहे. म्हणजे टायटल चेंज करण्यासाठी ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणून 1,25,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि मग त्याच्यातून त्यांना जे काही कॅपिटल गेन झालेलं आहे त्याच्यावर टॅक्स लागू नये म्हणून त्यांनी बॉन्ड्स खरेदी केलेले आहेत ₹15 लाखाला, NHAIचे. तर या प्रॉब्लेमचं आता सोल्युशन मी करतो. तर पहा, सेल कन्सिडरेशन आहे 30,10,000 सेल कन्सिडरेशन. आणि याच्यातून मायनस करा ट्रान्सफर एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस ऑफ ट्रान्सफर. किती रुपये? 1,25,000 रुपये. 1,25,000, आलं लक्षात. 1,25,000 रुपये ट्रान्सफर एक्सपेन्सेस आहेत. ते मायनस केल्यानंतर त्या ठिकाणी किती शिल्लक राहील ते काढा. हे 3 शून्य, 10तून 5 गेले 5, हातचा आला 1 3, 11तून 3 गेले 8, हातचा आला 10तून 2 गेले 8, हातचा आला 2. म्हणजे 28,85,000 रुपये त्यांना या ठिकाणी ह्या गोल्डच्या विक्रीपासून नेट किंमत मिळालेली आहे, नगदी किंमत.
तर त्याला म्हणायचं नेट कन्सिडरेशन. याला काय म्हणायचं? नेट कन्सिडरेशन, खर्च वजा जाता. टोटल किंमत मिळाली 30,10,000. ट्रान्सफर एक्सपेन्सेस 1,25,000 मायनस केल्यानंतर 28,25,000 रुपये त्यांना त्या गोल्डपासून नेट मिळालेले आहेत. आता यामधून मायनस करा. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आता हे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन का? कारण 2007 ते 2020 हा कालावधी 3 वर्षापेक्षा जास्त असल्यामुळे आपणाला इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन त्या ठिकाणी काढावी लागेल. तर त्या गोल्डची किंमत आहे मूळ 6 लाख. या ठिकाणी घ्या 6 लाख गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स आहे पहा 2,289 आणि 2007-08चा इंडेक्स नंबर आहे 129. प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो तो, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तर याचा भागाकार गुणाकार जर केला तर ही किंमत येईल पहा 13,44,000. 13,44,186 रुपये येईल. 13,44,186 रुपये किंमत येईल. म्हणजे 2007ला जे गोल्ड आपण 6 लाख रुपयाला खरेदी केलं होतं किंवा त्याची 6 लाख रुपये किंमत होती, ती आज घडीला त्याची किंमत आहे 13,44,186 रुपये. 28,85,000 ते मायनस करा. हे 4 1 8 0 8मधून 4 गेले 4 राहिले, 8मधून 3 गेले 5 राहिले, 2मधून 1 गेला 1 राहिले. म्हणजे 15,40,814 रुपये त्यांना त्याच्यावर फायदा झालेला आहे. तर ह्या फायद्याला काय म्हणायचं? लॉंग टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन. आता 15,40,814 एवढा लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, तो आता कुठंतरी रिइन्व्हेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. जर रिइन्व्हेस्ट नाही केला तर 15,40,814 वर साधारण म्हणजे टॅक्स लागण्याची शक्यता आहे. खूप टॅक्स लागू शकतो. तर तो टॅक्स वाचवायचा असेल तर हे 15,40,814 रुपये रिइन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी 15 लाख रुपयाचे 10/3/2020ला 15 लाख रुपयाचे बॉन्ड्स खरेदी केलेले आहेत NHAIचे. तर इथे लिहितो मी लेस किंवा मायनस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54EC. लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54EC. परचेस ऑफ किंवा असं लिहा इन्व्हेस्टमेंट इन बॉन्ड्स ऑफ NHAI. NHAI असं लिहा. किती रुपये गुंतवलेत त्यांनी? 15 लाख रुपये गुंतवलेत. तर त्याचं एक्झम्पशन त्यांना मिळेल. तर या ठिकाणी 40,814 हा त्यांचा टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन 40,814. तपा मिस्टर मेहतापासून ते कम्प्यूट कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 2020-21 इथपर्यंतच्या भागाचं हे उत्तर आहे. पुढे एक प्रश्न विचारलेला आहे
जर असं झालं तर काय परिस्थिती उद्भवेल? व्हॉट विल बी द इम्पॅक्ट इफ सच बॉन्ड आर सोल्ड ऑन 18 ऑगस्ट 2020, म्हणजे 18 ऑगस्ट 2020ला हे बॉन्ड कधी खरेदी केलेले आहेत? 10/3/2020ला हे बॉन्ड 10/3/2020ला खरेदी केलेले आहेत. आलं लक्षात? आणि हे बॉन्ड समजा सोल्ड केले किती तारखेला? 10/8/2020ला. 10/8/2020ला. म्हणजे पहा, खरेदी केलेत मार्चमध्ये आणि विकलेले आहेत ऑगस्टमध्ये, त्याच वर्षामध्ये. म्हणजे 3 वर्षे होईपर्यंत ते बॉन्ड त्यांनी स्वतःजवळ ठेवलेत का? नाही ठेवलेत. तर अशा प्रकारचा एक मागे प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. पहा, जर समजा 3 वर्षाच्या आत ती मालमत्ता विकली तर त्यांना हा जो 15 लाख रुपये या ठिकाणी एक्झम्पशन मिळालेलं आहे ते एक्झम्पशन पुढच्या वर्षी कॅन्सल होईल. हे एक्झम्पशन जर त्यांना कायम मिळवायचं असेल तर हे बॉन्ड त्यांनी 3 वर्षापर्यंत किंवा 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याकडे ठेवणं आवश्यक आहे. जर समजा नाही ठेवलं तर हे 15 लाख रुपये जे डिडक्शन त्यांना मिळालेलं आहे ते कॅन्सल होईल आणि ते टॅक्सेबल कॅपिटल गेनमध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणजे 15,40,814 रुपये त्यांचा कॅपिटल गेन टॅक्सेबल होईल. ही झाली दुसरी परिस्थिती. जर समजा त्यांनी लगेच त्याच वर्षी ते विकले तर काय होईल? तर मिळालेलं जे एक्झम्पशन आहे ते कॅन्सल होईल आणि ते टॅक्सेबल कॅपिटल गेन होईल. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, ऑल्सो स्टेट इम्पॅक्ट इफ मिस्टर मेहता टेक्स अ लोन ऑफ ₹3 lakhs अगेन्स्ट द सिक्युरिटी ऑफ सच बॉन्ड ऑन 10 ऑगस्ट 2020. जर समजा मेहता यांनी ह्याच्यावर लोन घेतलं, हे जे बॉन्ड आहेत हे बॉन्ड न विकता जर समजा त्यांनी त्याच्यावर लोन घेतलं, ₹3 लाख लोन घेतलेलं आहे. कधी लोन घेतलेलं आहे? हे 10/8/2020ला लोन घेतलेलं आहे. तर अशा वेळी काय पोझिशन राहील? तर पहा, लोन जरी घेतलं तरी त्यांनी ते बॉन्ड त्या ठिकाणी तारण ठेवलेले आहेत. बॉन्ड तारण ठेवून त्यांनी ₹3 लाख कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे त्यांनी ते बॉन्ड मनीमध्ये कन्व्हर्ट केलेले आहेत, पैशामध्ये रूपांतरित केलेले आहेत. पैशामध्ये रूपांतरित केलेले असल्यामुळे जे 2020-21मध्ये 15 लाख रुपये त्यांना एक्झम्पशन मिळालेलं आहे ते एक्झम्पशन त्या ठिकाणी रद्द होईल आणि ते 15 लाख रुपये टॅक्सेबल कॅपिटल गेन म्हणून त्या ठिकाणी मानला जाईल. तर कोणतीही सिच्युएशन असो, बॉन्ड त्यांनी त्याच वर्षामध्ये जरी विकले किंवा त्याच्यावर लोन घेतलं तारण ठेवून, तीच पोझिशन होणार आहे. मिळालेलं जे डिडक्शन आहे ते कॅन्सल होईल आणि ते 15 लाख रुपये टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणून त्या ठिकाणी कन्वर्ट होईल आणि त्यांना त्याच्यावर टॅक्स द्यावं लागेल. तर या प्रॉब्लेममध्ये 3 सिच्युएशन आहेत. ही पहिली सिच्युएशन, ह्या सिच्युएशनमध्ये त्यांना एवढं डिडक्शन मिळेल, त्यांचा कॅपिटल गेन 40,814 रुपये टॅक्सेबल होईल. आता दुसरी सिच्युएशन आहे, जर समजा त्यांनी ते बॉन्ड विकले त्याच वर्षामध्ये तर मिळालेलं डिडक्शन कॅन्सल होऊन त्यांचं लॉंग टर्म कॅपिटल गेन हे 15,40,814 रुपये टॅक्सेबल होईल. समजा तिसरी सिच्युएशन आहे की त्यांनी ते बॉन्ड तारण ठेवून कर्ज घेतलं. तर कर्ज घेतलं म्हणजे त्यांनी ते त्या बॉन्डला पैशामध्ये रूपांतरित केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारची विक्रीच केलेली आहे. आलं लक्षात? पैशामध्ये रूपांतरित केलं म्हणून त्यांचं जे 15 लाख रुपये एक्झम्पशन आहे ते कॅन्सल होईल आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन 15,40,814 रुपये टॅक्सेबल होईल. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.